काय वाटतंय तुला? एखादी गोष्ट जेव्हा वर्धिष्णू असते तोच खरा वर्धापन दिन असतो. शिवसेना रोज रोज वाढत आहे आणि खऱ्या अर्थाने वर्धापन दिन साजरा होत आहे. मार्गक्रमण, वृद्धी म्हणून तर आपण वर्धापन दिन साजरा करत असतो. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रगल्भ विचारातून आणि नेतृत्वाखाली सुरू असलेली ही शिवसेना आज एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारख्या नेतृत्वामध्ये धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या तत्वांवर दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे, कोकणापुरती मर्यादित असलेली शिवसेना आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी काश्मीर पर्यंत ते पंजाब, केरळापर्यंत शिवसेनेचा झेंडा डौलाने फडकत आहे. आणि त्याकरता हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मेहनत घेत आहेत, प्रचंड अशी मेहनत घेत आहेत. आणि आज आम्हाला बालपणापासून अगदी शाळेत गेल्यापासून आई वडील शिवसैनिक असल्यामुळे त्या शिवसेनेचं वेड लागलं. शाखांचे बोर्ड लिहिणे, गणपती उत्सवामध्ये डेकोरेशन करणे, पताका लावणे, फलक लिहिणे यापासून सुरू केलेलं शिवसैनिकाचं काम आज खासदार होईपर्यंत, दिल्ली पर्यंत पोचण्यापर्यंत जी मजल मारलेली आहे ती बाळासाहेबांच्या विचारांमुळे, हिंदुत्वाच्या विचारामुळे, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आशीर्वादामुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व यामुळे संधी मिळालेली आहे. हे माझ्या दृष्टीने, माझ्यासारख्या शिवसैनिकाच्या दृष्टीने खूप मोठी बाब आहे. बाळासाहेब बोलतचे की माझ्या पाठीवरती इतके वार झाले आहेत की आता पाठीवरती. अरे, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या संदर्भात विचारा. संजय राऊत काय आहे? संजय राऊत म्हणजे शिवसेना नाही आहे. संजय राऊत शिवसेनेत कधी आले? जरा वेगळं विचारा ना काहीतरी. दिवसभर संजय राऊत काय चाललंय? त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय की ऑपरेशन पूर्वा अंक सुरू झालेला आहे. तिथून त्यांची सुरुवात झाली होती. अमित शहाने त्यांची कुठलेली असं देखील ते म्हणाले. बघा, संजय राऊत म्हणजे काय कुडमुडे ज्योतिषी नाहीये. कदाचित ते पोपट घेऊन जे बसतात बाजारामध्ये त्याप्रमाणे त्यांची स्थिती आलेली आहे. मानसिक स्थिती त्यांची बिघडलेली आहे. ते काही म्हणतील काय, त्यांना काय महत्व देण्याची गरज आहे? आज त्यांची मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना ते पुन्हा राज्यसभेवर निवडून नाही जाणार. त्याच्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. थोड्या दिवसांनी रस्त्यावर फिरणार, दगड मारत फिरणार आहेत. मेंटल हॉस्पिटलला आणावे लागणार आहे. कपडे फाडून फिरणार आहेत ते. त्यामुळे अशा माणसाकडे काय लक्ष देता तुम्ही? मला उद्धवजींना विनंती आहे, अरे संपवलं ना त्यांनी तुम्हाला. काँग्रेस बरोबर घेऊन गेले, त्याच्यामुळे पक्ष फुटला. आता राष्ट्रवादीला सल्ला दिला की काँग्रेसमध्ये विलीन व्हा. शिवसैनिक घाबरले की आपली शिवसेना पण विलीन करतात की काय. सोडून जायले तुम्हाला. किती दिवस त्यांचं ऐकणार तुम्ही? पूर्ण वाटोळं केलं ना त्यांनी तुमचं. ते काय स्वतः प्रसिद्धीत होतच राहतात, दुसरं काय त्यांच्याकडे. त्यामुळे राहुल गांधी यांची चमचेगिरी करणाऱ्यांवरती त्याच्यावरती काय लक्ष द्यायचं? अरे, वर्धापन दिन कशाला म्हणतात? प्रगती झालेली पाहिजे तुमची, अधोगती नाही. आणि प्रगती झालेली आहे, पक्ष वाढलाय, त्याचं सेलिब्रेशन आहे आमचं. अधोगतीचं सेलिब्रेशन नाही आहे. इथे अधोगतीचं सेलिब्रेशन आहे, आमचं प्रगतीचं सेलिब्रेशन आहे.